नमस्कार, फूड ऑफ माय होम्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज इथे मी बनवली आहे घडीची बट्टी, म्हणजे भरपूर लेयर सुटलेली आपली बट्टी आणि छान असं चविष्ट वरण आणि सोबत तोंडी लावायला कांदा। तर आजचा पदार्थ बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटणार नाही असं होणारच नाही। तुम्ही इथे बघू शकता ही बट्टी बघा, याला एवढ्या सगळ्या छान अशा लेयर सुटलेल्या आहेत। म्हणजे गरमागरम बट्टी, असं वाफाळतं वरण आणि त्याच्यावरती तुपाची धार आणि तोंडी लावायला कांदा, बस म्हणजे असं पाहूनच तोंडाला पाणी सुटत आहे। आणि चवीबद्दल तर काय सांगू, म्हणजे हे एवढी स्वादिष्ट बट्टी झाली होती ना की माझ्याजवळ ह्याच्या चवीबद्दल सांगायला शब्दच नाही। खूप म्हणजे खूपच टेस्टी ही बट्टी लागते। म्हणजे माझा छोटा 2 वर्षाचा मुलगा आहे, तर मी त्याच्यासाठी भात बनवला होता स्पेशल, पण तो भात न खाता त्याने ही बट्टीच चुरून अशी वरणामध्ये खाल्ली। त्याला खूप अशी आवडलेली आणि बाकी सगळ्यांना तर खूपच आवडली। तर तुम्हाला सुद्धा ही बट्टी खूप आवडेल, एकदा नक्की ही बट्टी बनवून बघा। आणि ह्याची खाण्याची जी पद्धत असते ती बघा, अशी बट्टी चुरायची मस्त, त्याच्यावरती हे गरमागरम वाफाळतं वरण घालायचं आणि ह्याला छान आणखी मिक्स करायचं आणि सोबत तोंडी लावायला कांदा घेऊन ही बट्टीचा मस्त असा आस्वाद घ्यायचा। तर एवढी स्वादिष्ट बट्टी बनवायला आपण पटापट सुरुवात करूया। इथे बघा, आता बट्टीचं आधी आपण इथे जे पीठ आहे ना ते मळून घेणार आहे। तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे, म्हणजे ज्याची आपण चपाती बनवतो ना ते। तर इथे मी 1.5 प्लेट भरून पीठ घेतलं। तुमच्या घरामध्ये किती मेंबर्स आहे त्या अंदाजाने तुम्ही पीठ घ्या। ह्याच्यामध्ये बघा अर्धी वाटी हा बारीक रवा आहे, जो आपण उपमा वगैरे बनवतो ना तोच रवा आहे, पण हा बारीकवाला आहे, जाड रवा नाही आहे। तर अर्धी वाटी बारीक रवा ह्याच्यामध्ये टाकायचा आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि 2 चमचे एवढं आपल्याला तेल घालायचं आहे। त्यानंतर बघा थोडं थोडं पाणी घालून आहे ना ह्याचं घट्ट असं पीठ भिजवून घ्यायचं। म्हणजे जसं आपण चपातीला भिजवतो ना तसं नाही, म्हणजे चपातीला आपण एकदम सॉफ्ट आणि एकदम असं थोडं सैल पीठ भिजवतो ना त्यापेक्षा थोडं निब्बर पीठ हे आपल्याला भिजवायचं आहे। आणि ह्याला आहे ना लय असं चुरत बसायचं नाही, याला असंच रफली असं जमा केल्यासारखं हलकंसं मळून आपल्याला बाजूला 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर बघा आपण सोबतीला चविष्ट असं वरण बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी आहे ना अर्धी वाटी मुगाची आणि अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आहे। मी इथे सालीची मुगाची डाळ घेतली आहे। यामध्येच आहे ना तुम्ही मसूर डाळ सुद्धा घेऊ शकता, आणि जी मी मुगाची सालीची डाळ घेतली ना तर बिन सालीची सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर बघा सगळ्या डाळीमध्ये डस्ट असते ना, त्याच्यामुळे आपल्याला 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आता इथे बघा मी आहे ना इथे फक्त चिमूटभर एवढी पालक घातली आहे, म्हणजे काही आपल्याला डाळ पालक बनवायची नाही आहे, पण पालक थोडीशी घातली ना की आपल्या डाळीला खूप छान असा स्वाद येतो। त्याच्यामुळे फक्त चिमूटभर पालक छान अशी बारीक चिरून घालायची आहे। आणि इथं टोमॅटो मी 2 घातले, तर ते एकदम मोठे मोठे चिरूनच घातले, कारण ते कुकरमध्ये खूप छान असे शिजून जातात। आणि 2 कांदे घातलेत बारीक चिरून। त्यानंतर बघा 2 हिरव्या मिरच्या सुद्धा अशा मोठ्या मोठ्या कट करून ह्याच्यामध्येच मी घातल्या आहे। आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि थोडीशी हळद घालायचं आहे, 1 चमचाभर तेल घालायचं आहे, कारण तेलाने काय होईल आपल्यात सगळ्या डाळी आहे ना एकदम अशा सॉफ्ट शिजून होतील। आणि बस सगळ्या डाळी भिजे एवढं पाणी घालायचं आणि ह्या कुकरला आहे ना 2 ते 3 शिट्या काढून घ्यायच्या। आणि इकडे बघा आपलं जे बट्टीचं आपण पीठ मळून ठेवलं होतं ना हे सुद्धा छान असं मऊ झालं आहे, म्हणजे ह्याला काही खूप जास्त अशी मळायची गरजच नाही, लई चुरायचंच नाही। त्यानंतर बघा आता आपण आहे ना ह्या सगळ्या पिठाचे आहे ना असे चपातीच्या आकाराचे एवढे आपण सगळे गोळे आधी बनवून ठेवून देणार आहे। सगळे गोळे बनून झाले की त्यानंतर बघा आता आपल्याला आहे ना एक गोळा घ्यायचा आणि हा बघा हे पीठ आधीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला खूप जास्त सॉफ्ट अजिबात मळायचं नाही। तुम्ही बघा मी इथे चपाती लाटत आहे, याच्या कडा आहे ना अशा उल्ल्यासारख्या झाल्या। आपण जे हे बट्टीचं पीठ मळलं आहे ना तर हे असं एकदम रफली मळलं, याला खूप जोर लावून असा सॉफ्ट असं हे पीठ मळायचंच नाही आहे। जर तसं आपण सॉफ्ट मळलं ना तर आपल्या बट्टीला काय लेयर्स येणार नाहीत, त्या सगळ्या मिक्स होऊन जाईल। त्यानंतर बघा अशी चपाती लाटली की पूर्ण चपातीभर आहे ना तेल असं स्प्रेड करून घ्यायचं, आणि जेवढ्या जागेवर आपण तेल स्प्रेड केले तेवढ्या जागेवर आपल्याला पीठ सुद्धा स्प्रेड करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा इथे दाखवल्याप्रमाणे आहे ना अर्धी चपाती फोल्ड करायची, त्याच्यावरती परत एकदा तेल स्प्रेड करायचं आणि परत एकदा पीठ सुद्धा स्प्रेड करायचं, त्याच्या अपोजिट बाजू सुद्धा दुमडायची, त्याच्यावर सुद्धा तीच प्रोसेस आपल्याला परत रिपीट करायची। त्यानंतर बघा आता हा जो रोल तयार झालेला असतो याला आहे ना हळूवार अलगद असा अजिबात न दाबता हलक्या हाताने आपल्याला रोल करायचा आहे। असा हा रोल करून आहे ना ह्याच्या दोन्ही बाजू आतल्या बाजूने दुमडून ह्याचा असा आपल्याला गोळा तयार करायचा आहे। इथे बघू शकता तुम्ही दाखवल्याप्रमाणे ह्याला अजिबात दाब द्यायचा नाही, फक्त असा जमा केल्यासारखा ह्याला असा रोल करून
ठेवून द्यायचं आहे। इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला उरलेले जे गोळे आहेत ना, ह्या सगळ्या गोळ्यांचे असेच आपल्याला बट्ट्या बनवून घ्यायच्या आहेत। इथे आणखी मी तुम्हाला एकदा बनवून दाखवते। तर इथे बघू शकता तुम्ही, ह्यासुद्धा जो गोळा आहे ना, ह्याच्यासुद्धा कडा अशा उलट आहे, म्हणजे आपण आपल्याला पीठ जे आहे ना ते अजिबात सॉफ्ट मळायचं नाही आहे। तर ह्याचीसुद्धा बघा, ह्या चपातीवर सुद्धा एकदा तेल स्प्रेड केलं आणि पीठसुद्धा स्प्रेड केलं। आता तुम्हाला वाटेल हे पीठ स्प्रेड करण्याची गरज याच्यासाठी आहे की ह्या पीठामुळे आपल्या लेयर्स छान अशा अलग होतात, पूर्ण अशा खूप सगळ्या लेयर्स आपल्या बट्टीला सुटतात आणि पीठ काही कच्चं राहत नाही। ते पूर्ण आपण ह्या बट्ट्या स्टीम करून घेणार आहे, तळणार आहे, ते आतलं पीठ जे आहे ना ते पूर्ण शिजल्या जातं, तुम्हाला ते दिसणार सुद्धा नाही, त्याची चवसुद्धा कळणार नाही। त्यामुळे पीठ आणि तेल हे दोन्ही आतमध्ये स्प्रेड करून त्याची अशी बट्टी आपल्याला बनवून घ्यायची। ही बघा, हलक्या हाताने बनवायची आहे, अजिबात ह्याला दाब द्यायचा नाही आहे आणि ज्या साईडने आपण पॅक केली ना त्या साईडने ह्याला खाली ठेवायची। अशा पद्धतीने सगळ्या बट्ट्या बनवून घ्यायच्यात। तर आता इथे मी काय केलं, एक असं मोठं पातेलं ठेवलं, त्याच्यामध्ये पाणी घातले, 10 मिनिटं पुरेल एवढं पाणी आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे। त्यानंतर ही अशी चाळणी आहे बघा माझ्याकडे, तर ह्या चाळणीला आहे ना मी ह्याच्यावर तेल आधीच स्प्रेड करून घेतलं होतं, फक्त 2-3 थेंब त्या चाळणीला तेल लावून घ्यायचे। त्यानंतर झाकण ठेवून आहे ना आपल्याला ह्यातलं पाणी उकळू द्यायचे। पाणी उकळल्यानंतर बघा चाळणीसुद्धा गरम झालेली असेल, त्यावेळेला आपल्याला झाकण काढून सगळ्या ज्या बनवलेल्या बट्ट्या आहेत ना त्या ह्याच्यामध्ये आपल्याला अशा व्यवस्थित ठेवून द्यायच्या आहेत। इथे बघा, आता ह्याच्यावरती आहे ना झाकण ठेवून आपल्याला ह्या बट्ट्या 10 मिनिटापर्यंत आपल्याला स्टीम करायचे आहे आणि गॅस जो आहे ना हा गॅस मध्यम ते हाय म्हणजे मीडियम टू हाय फ्लेमवर ठेवायचा आहे, एकदम लो फ्लेमवर ठेवायचा नाही। आता बट्ट्या तिकडे स्टीम होत आहे तोपर्यंत बघा आपला कुकरसुद्धा इकडे झालेला आहे। तर कुकर उघडून मी ह्याच्यामध्ये मीठ घातलं आणि जेवढं आपल्याला डाळीला लागेल ना तेवढं पाणीसुद्धा मी आताच इथे घालून घेणार आहे आणि छान रवीच्या साह्याने आहे ना सगळे डाळ जी अशी छान घुसळून घ्यायची आहे, पूर्ण एकजीव व्हायला पाहिजे, म्हणजे वरणाला आपल्या स्वाद तर येईल पण त्याच्यामध्ये आपण काय जिन्नस टाकले ते आपल्याला कळणार नाहीत। इथे बघू शकता मस्त असं वरण घुसळून गेलं आहे आणि आता हे वरण लहान मुलांसाठी फिक्कंसुद्धा तुम्ही असंच खायला काढू शकता। खूप छान तुमच्या डाळीला स्वाद येईल आणि सुगंधसुद्धा येईल, लहान मुलांनासुद्धा ही फिक्की डाळ खूप आवडते। पण आपण मोठी माणसं आहोत तर आपल्यासाठी डाळीला तडका तर द्यायलाच पाहिजे। तर त्यासाठी बघा इथे मी तेल घातलं, तेलामध्ये आधी मोहरी घालायचं आहे आणि इथं एकदम असे थोडेसे आपल्याला मेथीदाणे घालायचे, मेथीदाण्याने आपल्या डाळीला खूप छान स्वाद येणार आहे। त्यानंतर 10-12 कढीपत्त्याची पानं, 2 लाल सुक्या मिरच्या घालायच्या आणि इथं आलं लसूण पेस्ट घालायची आहे। आलं लसूण पेस्टमध्येच मी जिरंसुद्धा वाटलं होतं, त्याच्यामुळे जिरं मी इथे घातलं नाही आहे आणि इथे मी हिरवी मिरची घातली नाही, कारण आपण जेव्हा कुकर लावला होता ना त्या कुकरमध्येच मी 2 हिरव्या मिरच्या घातल्या होत्या, त्यामुळे इथे फक्त लाल सुक्या मिरच्या घातल्या। आता इथे थोडेसे सुके मसाले घालणार आहे। तर बघा, हळद, लाल तिखट, धना पावडर आणि जिरा पावडर एवढेच मसाले आपण ह्याच्यात घातले। गरम मसाला किंवा दुसरा इतर कुठलाही मसाला आपल्याला ह्या डाळीला घालायचा नाही आहे। ही डाळ आहे ज्या ह्याचं नॅचरली फ्लेवर खूप छान येतो आणि ह्याला गरम मसाले वगैरे घालून कशाला स्पायसीनेस आणायचा, ही सिंपलच डाळ खूप भारी लागते। त्यानंतर आता जी कुकरला आपली शिजवलेली डाळ होतं ते डाळ घालायचं आणि छोटासा गुळाचा खडा घालायचा, जर तुम्हाला आवडत असेल तरच घाला, नाही घातला तरीसुद्धा चालेल। त्यानंतर मस्त 5-10 मिनिटं आपली ही डाळ उकळली की ह्याच्यामध्ये वरनं हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि आपली खूपच चविष्ट सिंपल अशी डाळ तयार आहे। आता इथे बघा 10 मिनिटं झालेली आहेत आणि बट्ट्या सगळ्या मस्त वाफवल्या आहेत आपल्या। आता ह्याच्यामध्ये आहे ना हलकासा असा चाकू टोचून बघायचा, चाकू क्लीन निघाला की आपली बट्टी मस्त स्टीम झाली आहे। आता ही बट्टीचं जी चाळणी आहे ना ही मी आता काढून घेणार आहे खाली। ही बघा, ह्यात अजून पण पाणी शिल्लक आहे आणि हां, ही खूप गरम आहे, माझ्या हातालाच पोळत होतं पण म्हटलं जरा काढायची घाई झाली होती त्यामुळे मी काढली तशीच गरमागरमच। आणि ह्याला एका बट्टीचे आपल्याला 4 तुकडे असे करायचे, हे बघा असे चिरून घ्यायचे। आणि इथं बघू शकता तुम्ही लेयर्स एवढ्या छान आहेत ना, म्हणजे बघूनच असं खूप भारी वाटत आहे। आणि ह्याला लय असा हाताने ह्या लेयर्स मोकळ्या करायच्या नाहीत, नाहीतर काय होईल तेलामध्ये आहे ना सगळ्या अशा मोकळ्या होऊन जाईल। आता इथे मी बघा ज्या पद्धतीने कट करत आहे ना अशा पद्धतीनेच इथे चटका लागला होता हाताला। अशा पद्धतीने सगळ्या बट्ट्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत। ह्या बघा इथे माझ्या सगळ्या बट्ट्या मी कट करून घेतल्या आणि खूप सुरेख दिसत आहेत। आता काय करायचं आहे आपल्याला, मीडियम गरम तेल करायचं आहे, एकदम कोमट किंवा एकदम कडकडीत गरम नको, मीडियम गरम तेल चेक करून घ्यायचं आधी गरम झालं की नाही। आणि त्याच्यामध्ये आहेत ना आपल्या सगळ्या ज्या बट्ट्या आहेत ह्या सोडून द्यायच्या, जेवढ्या मावतील तेवढ्या। इथे बघा जेवढ्या आल्या तेवढ्या मी बट्ट्या आधी घातल्या आणि थोड्याशा बट्ट्या बाजूला करून आणखी इथे जागा केली
मला वाटलं इथे आणखी बट्ट्या येतील म्हणून मी आणखी ह्याच्यामध्ये बट्ट्या सोडून दिल्या आणि तेलामध्ये बट्ट्या टाकल्या ह्याच्यात काही चमचा घालायचा नाही आहे। आता त्यानंतरच बघा थोडंसं त्याला कोट आलं हलकासा, म्हणजे ते तळण्याचा जो कोट येतो ना क्रिस्पीनेस, ती एक लेअर बनली त्या बट्टीवरती की मग तुम्ही चमचा घालून याला ढवळू शकता। आलटून पालटून सगळ्या बाजूनी आपल्या ह्या बट्ट्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत आणि मीडियम टू हाय फ्लेमवरच तळायच्या। खूप लो फ्लेमवर ह्या बट्ट्या तळण्याची काहीही गरज नाही आहे, मीडियम टू हाय फ्लेमवर तळायच्या, पण सगळ्या बाजूनी तळून घ्यायच्या एकदम कुरकुरीत आणि गोल्डन ब्राऊन रंग होईस्तोवर आपल्याला ह्या बट्ट्या तळून घ्यायच्या आहेत। आता बघा इथे जो माझा पहिला फेर होता हा तळून झाला होता, तर सगळ्या बट्ट्या मी एका ताटामध्ये इथे काढून घेतल्या आणि बघू शकता तुम्ही हे एवढं सुरेख दिसत आहेत आणि चवीला तर तुम्हाला काय सांगू खूप भारी लागतात। एकदा नक्की रेसिपी ट्राय करून बघा। सगळ्या बट्ट्या आता इथे तळून झाल्या होत्या पहिल्या फेरातल्या आणि ह्याच्यामध्ये मी आता दुसरा फेरसुद्धा तळण्यासाठी घातला आहे। आता दुसरा फेर तळण्यासाठी आपलं जे तेल असतं ना ते तयारच असतं, तर गॅस काही ॲडजस्ट करायची गरजच नाही। आणि ह्या बघा इथे सगळ्या जेवढ्या बनवल्या होत्यात ना सगळ्या बट्ट्या मी तळून घेतल्या आणि ह्या चाळणीमध्ये काढून घेतल्या। चाळणीमध्ये काढलं की कसं एक्स्ट्राचं तेल आहे ना ते निघून जातं त्याच्यामुळे। आणि इथे बघा मी तुम्हाला लेयर्स दाखवायची मला एवढी घाई झाली ना, ह्या बघा खूपच मस्त लेयर सुटलेले आहेत सगळ्या बट्टीला। आता ह्या बघा इथे आपल्याला सर्व करायचं आहे खाण्यासाठी, तर अशा मस्त ताटामध्ये आहे ना छान अशा 7-8 बट्ट्या घेऊन घ्यायच्या आणि सोबतीला कांदा आणि त्याचबरोबर वाफाळतं असं वरण, त्यावर गरमागरम तुपाची धार, आहा बघून तोंडाला पाणी सुटलं की नाही कमेंट करून नक्की सांगा आणि ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। आता ही बट्टी खायची कशी ती तुम्हाला मी ह्याची खाण्याची जी पद्धत आहे ती सांगणार आहे। तर काय करायचं, अशी एक छोटीशी प्लेट घ्यायची, त्याच्यामध्ये अशा थोड्याशा बट्ट्या घ्यायच्या आणि ह्या बट्ट्या अशा हाताने चुरून घ्यायच्या मस्त। इथे बघू शकता एकदम अशा क्रिस्पी झाल्या वरून आणि आतून एकदम छान अशा सॉफ्ट अशा बट्ट्या आहेत आणि ह्याच्यावरती हे मस्त वाफाळतं असं वरण घालायचं आहे आपल्याला आणि परत एकदा छान असं मिक्स करायचं आणि मस्त डाळ बट्टीचा आणि सोबतीला कांदा असा आस्वाद घ्यायचा। आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करायचं।